समुद्र मंथन किंवा क्षीरसागर मंथन ह्या कथेबद्दल आपण अनेकदा ऐकलं असेल। ही अशी एक घटना आहे ज्याच्यामध्ये देव आणि दानवांनी एकत्र येऊन सागराचं मंथन केलं, त्याच्यातून अनेक मौल्यवान गोष्टी अवतरल्या। आता ह्या मौल्यवान गोष्टींचा, ह्या समुद्र मंथनाच्या कथेचा आपल्या आजच्या व्हिडिओशी काय संबंध आहे हे बघूया। या क्षीरसागराचं मंथन करण्यासाठी साक्षात मंदार पर्वताला मथानी म्हणून वापरण्यात आलं आणि भगवान शंकराच्या भोवती गळ्याभोवती जो गोंधळलेला वासुकी नावाचा सर्प असतो त्याला दोरी म्हणून वापरण्यात आलं। या मंथनातून अनेक मौल्यवान गोष्टी अवतरल्या। त्या मौल्यवान गोष्टींची संख्या किंवा त्या मौल्यवान गोष्टी कोणत्या होत्या ह्याचे अनेक वेगवेगळे संदर्भ आपल्याला आढळतात। त्याच्यामध्ये काही मतमतांतरे नक्कीच आहेत, पण तरीही त्याच्यातून कामधेनू ही गाय, त्याचबरोबर उच्चश्रवा हा घोडा, ऐरावत हा हत्ती हे अवतरले। तसंच दुर्मिळ आणि मौल्यवान असा कौस्तुभमणी, कल्पवृक्ष, समृद्धीची देवता माता लक्ष्मी, भगवान विष्णूच्या हातातील धनुष्य सारंग आणि भगवान शंकराने प्राशन केलेलं विष हलाहल हे सुद्धा ह्या समुद्र मंथनातूनच आले। ह्या समुद्र मंथनामध्ये सगळ्या वस्तूंच्या सगळ्यात शेवटी अवतरली भगवान विष्णूचा अवतार मानली जाणारी आरोग्य देवता भगवान धन्वंतरी। ब्रह्मांड पुराणानुसार समुद्र मंथनावेळी पाण्यातून उत्पन्न झाल्यामुळे भगवान धन्वंतरींना अब्ज असंही म्हटलं जातं। अब ह्याचा अर्थ संस्कृतमध्ये पाणी असा आहे आणि ज म्हणजे जन्म घेणे, म्हणजेच पाण्यातून जन्म घेणारे देवता म्हणून धन्वंतरींना अब्ज असं नामाभिधान प्राप्त झालेलं आहे। नक्की धन्वंतरी कोण होते ह्याच्याबद्दल आजही अनेक मतमतांतरे आढळतात। अनेक ग्रंथांच्या मधून वेगवेगळे संदर्भ एकत्र केले असता असं लक्षात येतं की धन्वंतरी एकूण दोन होते। पहिले धन्वंतरी जे समुद्र मंथनातून अवतरले, जे काळ्या निळसर वर्णाचे होते, तेजस्वी होते, शरीराने दृढ होते, तरुण होते आणि त्यांच्या हातामध्ये अमृत कुंभ होता। ह्या धन्वंतरींना आद्य धन्वंतरी म्हणून ओळखले जातं। हे धन्वंतरी ज्यावेळेला अवतरित झाले त्यावेळेला भगवान विष्णूकडे गेले। भगवान विष्णूकडे जाऊन त्यांनी आपल्या अवतरणाचं कारण विचारलं। त्याचबरोबर इतर देवांना जे दैवत्व प्राप्त झालेलं आहे ते आपल्याला कधी प्राप्त होईल याची सुद्धा विचारणा केली। त्यावेळेला भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं की या समुद्र मंथनातून सर्वात शेवटी तू अवतरला आहेस आणि त्यामुळे इतक्यातच तुला दैवत्व बहाल करता येणं शक्य नाही, पण काही काळानंतर तुझ्या हातातून असं काही कार्य घडेल की संपूर्ण जनमानस तुला स्वतः दैवत्व बहाल करेल। घडलंही तसंच। द्वापार युगामध्ये काशीचा राजा दिवोदासानं आपल्या राज्यातील संपूर्ण समाजाचं आरोग्य चांगलं टिकून राहावं ह्याच्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येनं प्रसन्न होऊन भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने साक्षात श्री धन्वंतरींनी या दिवोदासाच्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेतला। हेच होते आपले दुसरे धन्वंतरी किंवा द्वितीय धन्वंतरी दिवोदास धन्वंतरी। ह्यांनी जन्मानंतर बरोबर ऋषींच्याकडून आयुर्वेदाचं ज्ञान ग्रहण केलं। आयुर्वेदाचा अभ्यास करून आयुर्वेदाला 8 भागांच्या मध्ये विभागलं, ज्याच्यामध्ये शल्य, शालाक्य, काय, भूत, कौमार, अगध, रसायन, वाजीकरण ह्या 8 शाखांचा उगम त्यांनी केला। त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली आणि त्याच्यातूनच आयुर्वेद हे अधिक प्रभावी आणि अधिक व्यापक असं शास्त्र बनलं। शल्यतंत्रात त्यांनी विशेष योगदान दिल्यामुळे त्यांना शल्यतंत्राचं प्रणेता असं म्हटलं जातं। प्राचीन काळातील एक प्रसिद्ध शल्यतंत्रज्ञ आचार्य सुश्रुतांनी यांच्याकडूनच शल्यतंत्राचे धडे घेतले असं मानलं जातं। ज्या वेळेला आयुर्वेदिक औषध उपचारांना एखादा रोग जर दाद देत नसेल तर त्यावेळेला शल्यतंत्राकडे म्हणजेच धन्वंतरी संप्रदायातील वैद्याकडे त्याला पाठवावं आणि तिथून पुढे त्यांच्याकडून त्याचे उपचार करावेत असं इति धन्वंतरी अधिकारः म्हणून अनेक ग्रंथांच्या मध्ये सुचवलेलं आहे। आजकाल सुद्धा आपण बघतो की एखाद्या औषध पद्धतीमुळे जर रुग्ण बरा होत नसेल तर डॉक्टर मंडळी सुद्धा विविध क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेतात। तसंच काहीच त्या काळात सुद्धा घडत होतं। या दिवोदास धन्वंतरींचा जन्म हा कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला म्हणजेच धनुत्रयोदशीस झाला। दिवाळीच्या 5 दिवसांच्या पैकी एक असणारा हा दिवस समृद्धीसाठी तर महत्वाचाच आहे, पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप महत्वाचा आहे। साक्षात धन्वंतरींचा जन्मदिवस असल्यामुळे अनेक वैद्यकण आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोक आणि त्याचबरोबर इतर सर्वजण धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरींची मनोभावे पूजा करतात। भगवत पुराणात असं म्हटलंय की त्यांचं नुसतं स्मरण केलं तरी सुद्धा आपले रोग दूर होतात आणि त्यामुळं ह्या भगवत
पुराणामध्ये स्मृती मात्र अरतिनाशन ह्या शब्दात त्यांची स्तुती केलेली आपल्याला दिसून येते. भगवान धन्वंतरी ज्यावेळेला अवतरले त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये अमृत कुंभ होता. त्या अमृत कुंभाचं प्रतीक म्हणून आज ही चांदीची किंवा पितळीची भांडी धनत्रयोदशी दिवशी खरेदी करून त्यांची पूजा करण्याचा प्रघात अनेक ठिकाणी पाळला जातो. पूजेच्या माध्यमातून आरोग्य आणि समृद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न सकल जनमानस ह्या दिवशी करत असतं. धन्वंतरीची अनेक मंदिरं आपल्याला केरळ, तामिळनाडू त्याचबरोबर कर्नाटकात बघायला मिळतात. अगदी महाराष्ट्रात सुद्धा कोल्हापूर येथे अंबाबाईच्या मंदिराच्या आवारातच धन्वंतरींचं मंदिर सुद्धा आपल्याला दिसून येतं. फक्त भारतातच नव्हे तर सिंगापूर त्याचबरोबर नेपाळ, मलेशिया या राष्ट्रांच्या मध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी धन्वंतरीची मंदिरं आढळतात. इतकंच नव्हे तर अनेक दवाखान्यांच्या मध्ये, हॉस्पिटल्स मध्ये सुद्धा धन्वंतरी दिमाखात विराजमान झालेले आपल्याला दिसून येतात. धनत्रयोदशीच्या हा दिवशी धन्वंतरींचा जन्म झाल्यामुळे हा दिवस 2016 पासून राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून अगदी उत्साहात साजरा केला जातो. धन्वंतरींनी मानव जातीला आयुर्वेदाचं ज्ञान दिलं. आयुर्वेद हे एक प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र असून त्याच्यामध्ये आजार होऊच नयेत म्हणून अनेक मार्ग सांगितलेले आहेत आणि जर आजारी एखादा रुग्ण पडलाच तर त्याचं निदान करून उपचाराच्या सुद्धा अनेक पद्धती सांगितलेल्या आहेत, ज्यामध्ये पंचकर्म त्याचबरोबर औषधी वनस्पतींचा वापर, विविध भस्मांचा वापर सुद्धा विपुल प्रमाणात आणि सखोल सांगितलेलं आहे. आयुर्वेदानुसार शरीर, मन आणि आत्म्याचं संतुलन राखणं म्हणजे आरोग्य आणि हे संतुलन राखण्यासाठी विविध उपचारांची तंत्र आयुर्वेदात आणि पर्यायानं धन्वंतरींनी सुद्धा सांगितलेले आहेत. त्यांनी अनेक वनस्पतींचा अभ्यास करून तो ग्रंथामध्ये मांडला आहे. त्या ग्रंथाला धन्वंतरी निघंटू असं म्हटलं जातं. विविध प्राचीन ग्रंथांच्या मधून धन्वंतरींची विविध रूप सुद्धा बघायला मिळतात. त्यापैकी सगळ्यात पहिलं रूप आहे अमृत कलशधारी धन्वंतरींचं. ह्या रूपामध्ये धन्वंतरी साक्षात अमृत कुंभ घेऊन उभे राहिलेले आपल्याला दिसतात. हे रूप अमरत्व आणि आरोग्याचं प्रतीक मानलं जातं. दुसरं त्यांचं रूप आहे वैद्य धन्वंतरीच्या रूपामध्ये. ह्याच्यामध्ये त्यांच्या हातामध्ये विविध आयुर्वेदिक औषधी वनस्पती दिसतात. ह्यांना वैद्यकशास्त्राचं रक्षक म्हणून ओळखलं जातं. आणि तिसरं रूप जे की सगळ्यात जास्त प्रचलित आहे, त्यामध्ये त्यांच्या चारही हातांच्या मध्ये आपल्याला शंख, चक्र, जलौका आणि अमृत कलश दिसतो. काही ग्रंथांच्या वर्णनानुसार ह्याच्यामध्ये अमृत कलशाच्या ऐवजी आयुर्वेदाचा ग्रंथ सुद्धा आपल्याला दिसून आलेला आहे. हे रूप साक्षात भगवान विष्णूचा अवतार मानलं जातं आणि आरोग्याची देणगी जगाला देणारं रूप म्हणून याला ओळखलं जातं. भगवान धन्वंतरींच्या आशीर्वादासाठी धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरी यज्ञ केला जातो. हा यज्ञ एक विशेष धार्मिक विधी असून ह्याच्यामुळे आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते असं मानलं जातं. या यज्ञाचा मुख्य उद्देश शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधून आरोग्य प्राप्ती करणे हा आहे. ह्या यज्ञाच्या सुरुवातीलाच धन्वंतरींची पूजा करून संकल्प केला जातो. यज्ञाच्या माध्यमातून वनस्पती, विविध हवन सामग्री आणि तुपाची आहुती ह्या यज्ञामध्ये दिली जाते आणि त्याच्यातून आरोग्यदायी ऊर्जा निर्माण होते. आणि सगळ्यात शेवटी धन्वंतरींच्या मूर्तीवरती अभिषेक करून धन्वंतरी स्तवन घेऊन धन्वंतरी यज्ञाची सांगता होते. धन्वंतरी यज्ञाच्या वेळेला आणि इतर वेळेला सुद्धा धन्वंतरी मंत्राचा जप केला जातो. ह्या जपामध्ये सगळ्या रोगांचा नाश करणाऱ्या, विष्णूचा अवतार असणाऱ्या आणि तिन्ही लोकांच्या स्वामी असणाऱ्या भगवान धन्वंतरींना नमन केलेलं दिसून येतं. ह्या मंत्राच्या जपातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याची प्राप्ती करून घेतली जाते. हा मंत्र आपल्यासाठी मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय, नक्की वाचून घ्या. धन्वंतरी मंत्रा इतकंच महत्व धन्वंतरी स्तवनाचं सुद्धा आहे. ह्या धन्वंतरी स्तवनामध्ये धन्वंतरींच्या रूपाची स्तुती केली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून दीर्घायुष्याची कामना सुद्धा केली आहे. हा मंत्र सुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय, तोही तुम्ही नक्की वाचून घ्या. धन्वंतरी मंत्र असू दे किंवा धन्वंतरी स्तवन असू दे, फक्त धनत्रयोदशी दिवशीच त्याचं स्मरण करावं, त्याचं पठण करावं असं नसून इतर वेळेला सुद्धा जर आपण ह्या मंत्राचं, ह्या स्तवनाचं पठण केलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला दिसून येईल. आचार्य धन्वंतरींच्या बद्दल आज आपण ऐकलंय. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. अशाच अनेक व्हिडिओ मिळवायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.